हेल हेल थोड़ा गिर हेल 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 हेल
पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे बहु खेचरीचे रान जाता वेळे होय मन तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतोनी बहु खेचरीचे रान जाता वेळे होय मन तुका पंढरसी गेला पुन्हा जन्मा नाही आला बहु खेचरीचे रान जाता वेळे होय मन पांडुरंगा करू प्रथम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराय त्वमजानुग्रहादो पांधाचराचरि ध्यानमुदं गुरुर्मूर्ति मंत्रमोदं गुरुर्वाक्यं मोक्षमोदं गुरुर्पा गंगाशुद्धं समादपरं शुचिशीलः समदक्ष सततामिजितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने अखिल ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या या पंढरीमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने असणारा हा सेवेचा योग श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सराला ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा योगराज सद्गुरु गंगागिरी महाराज पायी दिंडी सोहळा या दिंडी सोहळ्यामध्ये उपस्थित सर्व भक्तगण अष्टमीलाच आपली दिंडी पोहोचलेली आहे अष्टमी नवमी दशमी एकादशी आणि आज द्वादशी उद्या द्वादशी आज एकादशी अष्टमीपासून चौथा दिवस होते उद्या सांगता काला होईल तसा पंढरपूरचा काला पौर्णिमेला असतो आपल्याकडे गुरुपौर्णिमा असते बहुतेक द्वादशीला लोक काला करून लागतात 10 तारखेला बेटामध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम असतो आज एकादशी आहे एकादशीचं कीर्तन तसं आपण 4:30 सुरू करीत असतो परंतु या ठिकाणी हिंदू धर्म जागरण समितीचं एक अधिवेशन होतं संत संमेलन वारकरी अधिवेशन काही दिवसापूर्वी ती मंडळी भेटात गेली त्यांनी सांगितलं अशा प्रकारे आपल्या मठामध्ये अधिवेशन यायची आमची इच्छा आहे सांगितलं काय हरकत नाही तर त्यानिमित्ताने एक नियोजन आणि सनातन संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी झालं बरेच महाराज मंडळी या ठिकाणी येऊन गेले उपस्थित राहून त्यांनी त्यांचं
मार्गदर्शन मनोगतही व्यक्त केलं आणि योगायोग म्हणजे शिंदे साहेब पण त्यातून लाईव्ह आपल्याशी बोलले व्हिडिओ कॉलद्वारे. तर अशा प्रकारे त्या अधिवेशनामुळं उशीर झालेला आहे. त्यामुळे मी जास्त लांबवणार नाही. कमीत कमी वेळेत आपण कार्यक्रम उरकून घेऊ. रेल्वेचं निवेदन असतं उशिरा धावणाऱ्या गाड्या वेळ भरून करण्याची शक्यता आहे. म्हणून कमीत कमी वेळेमध्ये आपण कार्यक्रम आवरून घेऊ. कारण तसे 1-1.5 वाजेपासून लोक बसले, कारण त्या संमेलनामध्ये जवळजवळ 3 तास गेले आणि आता पुन्हा कीर्तनामध्ये कशाला जास्त वेळ घ्यायचा. परंतु ती सेवा आहे. पांडुरंगाच्या दरबारामध्ये सेवा हे सुद्धा एक भाग्य असतं. इथली सेवा म्हणजे ही पांडुरंगाची म्हणजेच अखिल ब्रह्मांड नायक ईश्वराची भगवंताची ही सेवा आहे. योगराज गुरु गंगागिरी महाराज देखील पंढरीला पायी यायची. कारण पंढरीचा हा पांडुरंग आहे, हा विटेवर उभा आहे आणि तो भक्तात करिता उभा आहे. आद्य शंकराचार्य देखील पांडुरंगाचं वर्णन करतात. महायोग कुठे तडे हरिद्वास संमील मेघावासं ब्रह्मामंदिरं वन्दनं परं विष्णुपादं समस्तपादं ब्रह्मानं भवाब्दे धर्मावतारमृतं भक्ताभ्यां धृतो येन तस्मात् विधातरसत्कृतो नाभिमोचनं परब्रह्मलिङ्गं वन्दे. आद्य शंकराचार्य पांडुरंगाचं वारकरी संप्रदायाची परंपरा 750 ते 800 वर्षाची आहे. शंकराचार्यांनी हजारो वर्षापूर्वी पांडुरंगाचं वर्णन पांडुरंगाष्टकामध्ये केले. महायोगपीठे तटे भीमरथ्या, भीमा नदीच्या तीराला वरम पुंडलिकाय दातुं यंत्रैः, पुंडलिकाला वरदान देण्याकरिता उपस्थित असणार परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हे महायोग पीठ आहे भीमा नदीच्या तीराला. भीमा तिर्यक या ठिकाणी आद्य शंकराचार्य तटे भीमरथ्यम, महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडलिकाय दातुं यंत्रैः, पुंडलिकाला वरदान देण्याकरिता प्रगट झालेलं हे दैवत. समागतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. तडिद्वासं नीलमेघावासं ब्रह्मामन्दिरं सुन्दरं चित्रं परं विष्णुपादं समस्तपादं परब्रह्मलिंगं भजे. नीलमेघावासं कसा आहे तो परमात्मा? नीलमेघावासं, मेघाप्रमाणे श्यामलता त्याच्यामध्ये. पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखीला डोळा बाह्यांनो, हा लावण्याचा पुतळा आहे. पण निळा मध्ये निळा, निरुपम वस्तू नील रूपेण भासते. निळा या शब्दाचा अर्थ आहे त्याला रूप नाही. आकाशाला रूप नाहीये, आकाशाला रंग नाहीये. आकाश निळं वाचतं, तो निळा रंग आकाशाचा रंग नाही.
आकाशाला रंगच नाही. पाणी आहे, पाण्याला रंग नाही. पाणी तेरा रंग कैसा जिसने मिलावे वैसा. पाण्यात लाल रंग टाकला, निळा टाकला निळा, पिवळा टाकला पिवळा. पण जिथं अथांग पाणी साचलेलं आहे तिथं जर आपण गेलो तर ते निळं असतं. तर आकाशाचं प्रतिबिंब त्यात दिसतं. म्हणून सांगितलं निरूपम वस्तू नील रूपेन भासते. ज्याला रूप नाही ते निळ्या रंगाचं भासतं. आकाशही निळं भासतं. निळं नाही आहे पण ते निळं भासतं. तसा पंढरीचा निळा आहे, पंढरपूरचा निळा, पण लावण्याचा पुतळा आहे. लावण्य म्हणजे काय? लावण्य म्हणजे चित्ताला आकर्षित करणारं सौंदर्य. चित्ताला आकर्षित करणारं सौंदर्य त्याला लावण्य म्हणतात बरं. आणि तो परमात्मा लावण्याचा सागर आहे. लावण्य सागरो हरी. लक्ष लावणी अंधारी कृष्ण बहारी नरनारी लावण्य सागरो हरी. परमानंदो परमानंदो लावण्याचा सागर आहे. लावण्य अनेकांचं आहे. लावण्य चंद्राचं देखील आहे. परंतु चंद्राचं लावण्य असलं तरी त्या ठिकाणी डाग आहे. चंद्र झाला काळा. लावण्य स्वर्गातील अप्सरेंचंही आहे, पण तिथं भोग आहे. भोग आणि डाग दोन्ही गोष्टी तिथं नाही. ते लावण्य परमात्म्याचं. आणि तो लावण्याचा सागर आहे. त्याला पाहिल्यानंतर सर्व जगाला वेळ लागावा असा येतो. आणि तो असा असता परमात्मा. तविद्वास संमेलन रमा मंदिरम सुंदरम चित प्रकाश. चित प्रकाश चैतन्य रूप प्रकाश. रमा रमा म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीने ज्यांना आपल्या हृदयात धारण केलेला आहे. हृदयरूपी मंदिरात रमा मंदिरम सुंदरम चित प्रकाशम. सुंदर असणारं चित चैतन्य लक्ष्मीने आपल्या हृदयात धारण केलेलं आहे. लक्ष्मी ज्यांची चरणाची राशी आहे असं असणारं परमतत्व परब्रह्मलिंगम भजे आणि ते विटेवर उभा आहे आणि कटेवर हात ठेवून उभा आहे. कटेवर हात ठेवून उभा आहे, विटेवर उभा आहे. कटेवर हात का ठेवले? भवसागर
चिंता पैलू बादाता कटी कर ठेवणी. काय भवसागर करण्याची चिंता करताय? भगवान आहे काढण्याकरता पलीकडे उभा आहे. माझ्या भक्ताला भवसागर हा कमरेत काच खोल आहे हे दाखवण्याकरिता ज्याने कमरेवर हात ठेवलेला आहे. कमरेवर हात का ठेवले? नितंबक कराभ्याम, नितंब म्हणजे कंबर, नितंबक कराभ्याम धृतोय नमस्कार. कशा करता? भवसागर हा कमरेत का खोल दाखवण्याकरिता कमरेवर हात ठेवलेला आहे. पुन्हा विधात्र सूत्र धृतोनालिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. एका हाताचा अंगुष्ठ नाभीकडे वळवलेला आहे. अंगुष्ठ नाभीकडे वळवलेला आहे. नाभीकडे अंगुष्ठ का वळवला? अंगुष्ठ ब्रह्मबोधक. उपनिषदामध्ये आत्म्याला अंगुष्ठ मात्रेनं असा शब्द वापरलेला आहे. कारण गीतेत भगवान सांगतात सर्वस्य चाहं मी सर्वांच्या हृदयात प्रविष्ट आहे. सर्वस्य चाहं प्रतिसंधिष्टो. मग हृदयात प्रविष्ट आहे आत्मा ब्रह्म आणि ब्रह्मबोधक आहे अंगुष्ठ. लहान मुलं असतं 4-5 महिन्याचं मुलं, त्याला काही कळत नाही, बाहेरचं ज्ञान झालेलं नाही. जोपर्यंत बाहेरच्या जगाचं ज्ञान झालेलं नसतं असं असणार जे बालक आहे ते काय करतात? दोन्ही हातात पाय धरून त्या पायाचा अंतर तोडतात. नाही तर लहान मुलं असतात ना, त्याला कोणी शिकवलं? कोणी नाही शिकवलं. अंदाज का तुम्हाला दुसरं दोन फोटो का नाही? त्याच्या पाठीमागं कारण आहे. मार्कंडेय ऋषींना सुद्धा भगवंताचं बाल रूपात जे दर्शन झालं अशाच प्रकारे झालं. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटेशयान् बालमुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव जिह्वे पिबस्वामृतमेत देव. गोविंद दामोदर करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम्. करारविंदेन पदारविंदम, दोन्ही हातामध्ये पाय धरलेला आहे आणि मुखारविंदे विनिवेशयन्तम्, त्या पायातला अंगुष्ठ मुखात घातलेला. वटस्य पत्रस्य पुटेशयान्, वटवृक्षाच्या पानावर शयन करीत आहे. अशा प्रकारे बाल मुकुंदम मनसा स्मरामी, अशा बाल मुकुंदाचं मी दर्शन घेतो. असं दर्शन मार्कंडेय ऋषींना झालं. पण ते अंगुष्ठ मुखात घातलेलं दर्शन घेतलं त्या बालकाने. मग बालक अंगुष्ठ मुखात का घालतं? तर बालकाच्या मनामध्ये विषय चिंतन नसतं. आणि जेव्हा विषय चिंतन नसतं तेव्हा ब्रह्मचिंतन असतं. आणि ब्रह्मचिंतन असतं त्यामुळे ब्रह्मबोधक अंगुष्ठ मुखात घातलेला असतो. अंगुष्ठ ब्रह्मबोधक आहे. माझ्या भक्ताला ब्रह्मलोक
हा नाभीतकाच दूर आहे हे दाखवण्याकरिता ज्याने नाभिक अंगुष्ठ बनवले. याचे नाभी गमी जन्म चतुरानना. भगवंताच्या नाभीपासून कमळाची उत्पत्ती झाली आणि कमळात ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. म्हणून ब्रह्मलोक नाभीत का दूर आहे दाखवण्याकरता अंगुष्ठ नाभीकडे वळवला. माझ्या भक्ताला भाऊ सगळं कमरेत का पुढे दाखवण्याकरता कमरेवर हात ठेवला आणि विटेवर मारायला विटेवर उभा राहिला म्हणून तो विठ्ठल आहे. विठ्ठल विद म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे अज्ञान. विद धातूपासून वेद शब्द निर्माण होतो. विद धातूपासून विद्वान शब्द निर्माण होतो. विद धातूपासून विठ्ठल शब्द निर्माण होतो. विठ्ठल नामामध्ये विद धातू आहे. विद म्हणजे जाणणे. संस्कृतमध्ये विद धातूचा अर्थ आहे जाणणे, म्हणजे विद म्हणजे ज्ञान आणि ठ म्हणजे अज्ञान. ठ म्हणजे ठोंब्या. म्हणजे जो ज्ञानी आहे, ज्ञानी सुद्धा ज्याला जाणू शकत नाही किंवा ज्याला जाणताना ज्ञानी सुद्धा ठोंब्या करतो तो विठ्ठल. कुसुनकाबाई वेदासिका कळलीची नाही शेषशणला झाल्या की सहस्रची भाज भाज देवता हो विटेवरी. इथं बाई शब्द जो वापरला माऊलींनी बुद्धीला वापरलेला आहे. कारण जिथं बुद्धीचा मनाचा निगावा होत नाही. मनवाच्या दिग तुझे स्वरूप, मनवाच्या दिग तुझे स्वरूप. मनवाच्या अतीत तुझे हे स्वरूप त्या परमात्म्याचं स्वरूप मनाच्या बुद्धीच्या वाचेच्या पलीकडे आहे. मग बुद्धीचा निगावा नाही. नवे नवे वेदाला म्हणून धारण करावं लागलं. वेदाशी काही कळलाचे नाही. म्हणजे वेद सुद्धा ज्याला जाणताना ठोंब्या ठरला. तो विटेवर का उभा आहे हे वेदाला कळलं नाही. म्हणून तो विठ्ठल. विचा केला ठोबा म्हणून नाम तया विठोबा. विचा केला ठोबा. वि म्हणजे ज्ञानी, ज्ञानाचा झाला ठोबा म्हणून त्याला विठोबा म्हणतात. म्हणजे ज्ञानाची बुद्धी
सृष्टी या ठिकाणी चालली नाही. याचा अर्थ तो सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर ज्ञानाचा पलीकडे आहे म्हणून तो विठ्ठल आहे. विधान ठाणला गृह्णाती ती विठ्ठल. आणखी करताय विद म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे अज्ञान आणि ल म्हणजे स्वीकारणे. लाती गृह्णाती, विधान ठाणला गृह्णाती ती विठ्ठल. विठ्ठल नामाची व्याख्या आहे. विद्वान आणि अज्ञानी दोघांचाही जो स्वीकार करतो. काही तर सगळेच आहेत, ज्ञानी पण आहे आणि अज्ञानी पण आहे. आमच्या पांडुरंगाजवळ ज्ञानी आणि अज्ञानी हा सुद्धा भेद नाही आहे. तो ज्ञानाचाही स्वीकार करतो आणि अज्ञानाचाही स्वीकार करतो, दोघांचा स्वीकार करतो. तो विठ्ठल आहे. आणि तो उभा आहे केव्हापासून? योगी 28 योगापासून उभा आहे. एकाने मला प्रश्न विचारला, म्हणले महाराज पुंडलिक कोणत्या युगात झाला? तो जर पुंडलिका करिता आला, शंकराचार्य संत वरम पुंडलिका जातो मुंडली, मग तो जर पुंडलिका करता आला मग 28 युग आले. हा 28 युगापासून त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी युग शब्दाचा अर्थ बघा, युज धातूपासून योग शब्द निर्माण. युज म्हणजे जोडणे, युग म्हणजे जोडणे. इथे युग शब्दाचा अर्थ आहे परमात्म्याशी जोडणार. मग 28 युग याचं एक आध्यात्मिक तुम्हाला सांगतो. भगवंताशी जोडणारे 28 शास्त्र आहे. तुला आम्ही 6 शास्त्राला त्या मौली ज्ञानोबा हरिपडा सांगतात, चौविधी आणि 18 पुराण किती झाले? 28. ज्ञानोबांनी हरिपटाला उत्तर दिले, चहुर्वेदी जाण, साई शास्त्रे कारण, 18 पुराणे हर्षी घाली, 4 वेद 6 शास्त्रे झाले 10 आणि त्यामध्ये 18 मिळवल्यानंतर झाले 28. 28 या ठिकाणी 28 युग. याचा अर्थ हे जे 28 शास्त्रे 18 पुराणे हर्षी घाली हे हरीला काढणारे आहे. याचा अर्थ हरीशी जोडणारे आहे. आणि युग शब्दाचा अर्थ जोडणे असाही होतो. या ठिकाणी युज धातू आहे. युज म्हणजे जोडणे. मग भगवंताशी जोडणारे 28 युग म्हणजे हे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे आपल्याला भगवंताशी जोडण्याचं कार्य करतात. या 28 शास्त्राचीच ही रीत आहे. त्या रीतीवर परमात्मा उभा आहे. पुन्हा एखादी प्रश्न विचारला, म्हणले महाराज याच्यात मला समाधान मिळतं. आणि कसं काय? कारण युगे झाले 28, अजून कान म्हणे बैस. 28 युग हा शब्द कालवाचक आहे.
दृष्टिकोनातून आपण व्याकरण दृष्टिकोनातून 28 युगाचा अर्थ केला. 4 वे 6 शास्त्र 18 पुराण हे परमात्म्याशी जोडतात. परंतु या ठिकाणी अशा प्रकारचा उल्लेख येतो की 28 युगापासून तो उभा आहे. 28 युगापासून म्हणण्यापेक्षा जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. हे विश्व आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. हे तर वैकुंठापेक्षाही जुनं आहे. 28 युग काय 28 युगाच्याही पलीकडे आहे. याच्याबद्दल संत एकनाथ महाराज सांगतात, ज्या वेळेला भगवान कृष्ण परमात्मा निजधामाला गेले तेव्हा समुद्रातून घेतलेली द्वारका पुन्हा समुद्रामध्ये बुडवून टाकली. नाथ महाराज वर्णन करतात, द्वारका समुद्रात बुडवली. द्वारका समुद्रात बुडविली परी अद्यापि पंढरी रक्षित. द्वारके होणे बहुत सुख, पंढरी आहे अधिक परी अद्यापि पंढरी रक्षित. द्वारका समुद्रात बुडविली. मग इथं 28 युगाचा काय संबंध? ज्या वेळेला आपण देवाची पूजा करतो तेव्हा ब्राह्मण संकल्प करतात. संकल्प करून म्हणतात द्वितीय परार्धे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथमचरणे गोदावरी दक्षिण तीरे संकल्प म्हणतो ना आपण. द्वितीय परार्ध म्हणजे सध्या दुसरं परार्ध चालू आहे. द्वितीय परार्ध याचा अर्थ ब्रह्मदेवाची 50शी ओळख केली आहे. ब्रह्मदेवाला 51 वर्ष चालू आहे याच्या काळात. मग ब्रह्मदेवाच्या द्वितीय परार्धामध्ये वैवस्वत मन्वंतर, कारण ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 मनु बदलतात. त्यापैकी सध्या मन्वंतर कोणतं चालू आहे? वैवस्वत मन्वंतरी. आता एक मन्वंतर युग म्हटल्यानंतर 71 चतुर्युगांचं मिळून एक मन्वंतर युग होतो. बरं याचं गणित 1000 चतुर्युगांचा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो.
परंतु एक मन्वंतर युगामध्ये 71 चतुर्युग जातात. मग त्या वैवस्वत मन्वंतरामध्ये, सध्या वैवस्वत मन्वंतर चालू आहे, या वैवस्वत मन्वंतरामध्ये आतापर्यंत 27 चतुर्युग पूर्ण झाले आणि 28व्या चतुर्युगातील कलियुग सध्या चालू आहे. पंचांग शास्त्रानुसार 28 युगाचा अर्थ या ठिकाणी 28वां हे मन्वंतर युगातील 28वां कलियुग आहे. म्हणजे आतापर्यंत 27 चतुर्युग पूर्ण झाले, आता 28वां चतुर्युग चालू आहे. या 28व्या चतुर्युगातलं हे कलियुग आहे. हे एका मन्वंतर युगातला, मन्वंतरातला आहे. मी सांगितलं एका मन्वंतरामध्ये 71 चतुर्युग असतात, तर 71 चतुर्युगांपैकी आता 28वां चतुर्युग चालू आहे आणि त्या 28व्या चतुर्युगातील कलियुग चालू आहे. मग कलियुगी प्रथम चरणे, या कलियुगाचं प्रथम चरण चालू आहे असं संकल्पामध्ये आपण म्हणतो. म्हणजे या ठिकाणी 28 युग याचा अर्थ परमात्मा कुंडलिका करता आला हे लौकिकता आहे. वास्तविक परमात्मा सर्व काळामध्ये असतो. परमात्मा नाही असा कुठलाही काळ नाही. म्हणून सगळं जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आणि कालमापनानुसार सध्या चालू असणारे 28वां मन्वंतर युग आहे. आणि म्हणून काल दृष्टिकोनातून जर पाहिलं तर तो युग 28 म्हणजे 28 युगापासून उभा आहे. अशा प्रकारचा अर्थ करता येतो. ते मला पुंडलिक आता झाला, मागच्या 28 युग आता कसं काय गेलं तुम्ही? पण 28 युग याचा अर्थ 28 कलियुग आहे ना, मग त्या कलियुगात सुद्धा पुंडलिक झालाच ना. प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक चतुर्युगात जर कलियुग आहे तर प्रत्येक चतुर्युगामध्ये पुंडलिक पण झाले. प्रत्येक द्वापारमध्ये कृष्ण झालेला आहे, प्रत्येक त्रेतामध्ये राम अवतार झाले. योग वासिष्ठामध्ये याचं वर्णन आहे. योग वासिष्ठ ग्रंथामध्ये वशिष्ठ मुनी आणि राम यांची चर्चा असताना वशिष्ठ रामाला उपदेश केले होते. बालसूत्रामध्ये राम असताना आणि रामाने वशिष्ठांना एक प्रश्न विचारला की माझ्यासारखे राम यापूर्वी होऊन गेलेत का? वशिष्ठांनी सांगितलं हो. किती झाले? खूप झाले. माझ्यापेक्षा श्रेष्ठ होते का? माझ्यापेक्षा कनिष्ठ होते का? माझ्या सारखे होते? वशिष्ठांनी सांगितलं काही तुझ्यासारखे होते, काही तुझ्यापेक्षा श्रेष्ठ होते, काही तुझे कनिष्ठ होते. म्हणे कसं काय? तर कल्पवेदात्मक वेगवेगळ्या कल्पामध्ये, प्रत्येक कल्पामध्ये होणारे जे युग आहेत त्या त्या युगामध्ये भगवंताचे ते अवतार झालेले आहेत. मग आतापर्यंत किती ब्रह्मदेवाच्या एका दिवसात जर 1000 चतुर्युग होतात, 1000 वेळा कृत झाले, 1000 वेळा त्रेता झाले, 1000 वेळा द्वापर झाले, 1000 वेळा कधी झाले, म्हणजे 1000 वेळा कृष्ण झाले, 1000 वेळा रामही झाले. आणि मग अशा प्रकारे त्या त्या युगामध्ये भगवंताचे ते अवतार होत असतात. मग काही कल्पवेदात्मक कथा असतात. एकच कथा वेगवेगळ्या पद्धतीने जे मांडली जाते तर त्या कल्पवेदात्मक असल्यामुळं तशा प्रकारे त्या कथांचा उल्लेख केला जातो. तर 28 युगापासून तो उभा आहे. आणि म्हणून सांगितलं युगे झाले 28, अजून काल आणि वैस हे जे सांगितलेलं आहे इथं काल दृष्टिकोनातूनही वर्णन केलं जातं आणि अध्यात्म दृष्टिकोनातूनही आपल्याला अशा प्रकारचा अर्थ करता येऊ शकतो. कारण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे त्या भगवंताशी जोडण्याचं काम करतात आणि युग शब्दाचा अर्थ जोडणे असा होतो. मग 28 युग याचा अर्थ 28 शास्त्र असं पण होतो. 28 शास्त्रांची असणारी ती वीट त्याच्यावर उभा असणार तो पांडुरंग आहे. आणि त्या पांडुरंगाच्या दर्शनाला आपण आलेलो आहोत. पण सेवेला घेतलं जो अभंग आहे या अभंगामध्ये महाराजांनी पांडुरंगाला देव म्हणून संबोधलेलं नाहीये, मग भूत म्हणून संबोधलेलं आहे. या पंढरपूरमध्ये फार मोठं भूत आहे आणि ते भूत काय करतो? जो आला त्याला झडपायचं काम करतो असं महाराज प्रथम चरणामध्ये सांगतात.
गेल्या गेल्या झडपी वाटे. आता भूत का म्हटलं? भूतामध्ये देवामध्ये काही गोष्टी साम्य आहेत. भूत दिसत नाही, देव दिसत नाही. भूत लागलेला मनुष्य कामातून जातो, पण हे भूत लागलं तो कामात येतो. कारण हे भूत ज्याला लागलं ना तोच खरा कामात आला, लगेच कामातून गेले. पण तुकारामामध्ये भूत शब्द जो वापरला, भूत असतं का? बघा, समाजामध्ये 3 प्रकारचे लोक पाहायला मिळतात. काही भूत न मानणारे लोक आहेत, आपण काही भूत मानत. काही भूताचा पाऊ करणारे. ठीक आहे, भूत कोणी पाहिलं असेल नसेल, काही लोक म्हणतात आपण काही भूत मानित. काही भूताचा पाऊ करणारे असतात. एक मनुष्य ना, तो भूतला खूप घाबरायचा. त्याच्यामध्ये काय शंका यायची. काही लोक शंका खूप असतात, तर अचानक भूत भेटेल, काय करणार? पूर्वीच्या काळामध्ये साधनं जायचे, शेजारच्या गावात काही जावं लागायचं. एकदा जर रात्री जाण्याचा प्रसंग आला तो घाबरला. समोर एक मोठा कंदील घेऊन घाबरला आलं म्हणजे होता. तो कंदील मला, रे काय भूत करतोय, मी काय भूत मानित नाही. मग कुठं जायचं? हे काय शेजारच्या गावात जायचं, मला पण तिथं जायचं, चला आपण गप्पा मारी जाऊन निघत नको पाहून. काही अंतर चालून गेलं, एक म्हणला मला तंबाखूची तलप लागली. तलप लोक फार बरं असत. एकदा तलप लागलं काही सुचत नाही. म्हणला मला तंबाखू खाल्ल्याशिवाय जमायचंच नाही. दुसरा म्हणला मला बिडी पिल्याशिवाय जमायचंच नाही. त्याने तंबाखू काढली, हातावर घेतली, चुना करायला लागला. चुना करायला लागला तर वारा सोडलं तर मग गेले उडून. आता याचे तंबाखू हातावर टिकल्याची बिडी कशी काय पेटायची? वारा सुटलेलं. काही काही लोक एक एक पडत वादळात सुद्धा पेट होती. कट्ट्याच्या कट्ट्या समजत किती वारा सुटत. आता याच्या हातावर तंबाखू टिकेना, तंबाखू तर खायची. हा एका झोपाच्या आला गेला तंबाखू खाण्याकरता. तो बिडी पिणारा बिडी पिण्याकरता दुसऱ्या झोपाच्या आला गेला. तेवढ्यात तंबाखू फोन बाहेर आला. बाहेर आल्यानंतर आम्हाला कंदील दिसतो, कंदील मला कुठं नाही. आता डोळ्याच मग गायब झालं म्हणजे भूत होता का काय? मी आता भूताकडे बोलत होतो काय? कंदील तर दिसतोय, कंदील मला गेला कुठं? आता गायब झाला म्हणले. तो घाबरला, बोध बोध म्हणून लागला पडायला. गेला पळून. तो पळून गेला, थोड्या वेळात हात बिडी पिऊन बाहेर आला. म्हणला का जोडीदार कुठे? त्याला लाभ होतो का? तो एक भूतभूत म्हणून पाठवला. असे काही भूतांचा पाऊ करणारे लोक असतात. काही भूत न मानणारे आहेत, काही भूताचा पाऊ करणारे आहेत, पण काही शास्त्र मानणारे. मग शास्त्र काय म्हणतात? शास्त्र भूत मानतं का? आयुर्वेदामध्ये 7 प्रकारचे उन्माद सांगितलेले आहेत. या 7 प्रकारच्या उन्मादामध्ये एक भूतोन्माद सांगितलेला आहे. सात प्रकारचे उन्माद: कफोन्माद, पित्तोन्माद, वातोन्माद, संधिपातोन्माद, विषोन्माद,
मानसोन्माद आणि भूतोन्माद. किती झालं? कोणते नाही पर सांगतोय. कफोन्माद, पित्तोन्माद, वातोन्माद, संधिपातोन्माद, विषोन्माद, मानसोन्माद आणि भूतोन्माद. 7 झाले ना? हे 7 प्रकारचे उन्माद वाक भट्टाचार्यांनी सांगितले. कफोन्माद याची लक्षणं असतील. कफ प्रकोप झाल्यानंतर त्याच्या उन्मादामध्ये एखाद्याला मनुष्य काही विसंगत बोलतो, तो कफोन्माद. पित्त प्रकोपाच्या उन्मादामध्ये काही लोक पित्त वाढल्यानंतर ते डोळे लावतात, राग येतो त्याच वेळेला, कारण पित्तोन्माद येतो. पित्तातून तशा प्रकारे स्वभावात बदल होतो. हे काय वातोन्माद, वात प्रक्रिया वाढल्यानंतर मनुष्य चिडचिड करायला लागतो. त्याचे काही लक्षणं आयुर्वेदामध्ये सांगितली, त्याला वातोन्माद म्हणतात. तिसरं, चौथे संधिपातोन्माद. संधिपात नावाच्या तापामध्ये लोक बरळतात. तापात बरळतात ना, त्याला संधिपात म्हणतात. आयुर्वेदामध्ये त्याला संधिपातोन्माद म्हटलेलं आहे. पण त्याची काही लक्षणं वाकडाच्या सांगितली. त्यानंतर विषोन्माद. विषारी पदार्थ खाण्यात आल्यानंतर त्याच्या उन्मादामध्ये सुद्धा काही गोष्टी घडतात. काही वेगळ्या पदार्थाचे विष, धोत्र्याचं विष. धोत्र्याचं सुद्धा धोत्र विषारी आहे. काही लोक नशा म्हणून धोत्र्याचं बी पितात. त्याच्यामध्ये त्या उन्मादामध्ये ते बरळतात. काही गाळ्याच्या उन्मादात बरळतात. काही गांजे पितात, काही गांजे भुसे खातात. काही पदार्थ नशेचे पदार्थ हे नशामध्ये विष आहे. मग विषारी पदार्थाच्या उन्मादामध्ये जे काही त्याचं विसंगत वागणं बोलणं असतं त्याला विषोन्माद म्हणतात. त्यानंतर आहे मानसोन्माद. मानसोन्मादमध्ये मनोविकार झाल्याच्या नंतर विसंगत मनुष्य बोलतो. मनोविकार झालेला मनुष्य सुसंगत बोलत नाही कधी. आपल्या सर्वांना कुठल्या कुठल्या माध्यमातून अनुभव असेल मनोविकारी माणसाची अवस्था. तो झाला मानसोन्माद. आणि 7वा उन्माद सांगितला भूतोन्माद. ज्याला भूत बाधा झालेली आहे त्याचा एक उन्माद म्हणजे आयुर्वेदामध्ये सुद्धा भूत बाधा मानलेली आहे. आयुर्वेद सांगतात. शास्त्र काय सांगतं, गीता काय सांगते? गीतेमध्ये सुद्धा भगवान सांगतात, या अंतिदेवता देवां पितृम्यांती पितृव्रताः भूतानि यांति भूतेजा यांति मध्याजनो विमान्. गीतेत काय सांगितलं? जो ज्या देवतेची उपासना करतो त्या लोकाला जातो. यांति देवता देवां पितृम्यांती पितृव्रताः. पितृलोकाची उपासना केली पितृलोकाला जाईल. ज्या देवतेची उपासना केली त्या लोकांना नाही. आणि भूतानी अंती भूतेचे अंती मध्याजनो विमान्. जो भूता प्रेताची उपासना करतो तो भूत योनीला जातो असं गीता सांगते. आणखी गीतेमध्ये एका ठिकाणी वर्णन आहे, यजन्ते सात्विका देवान् यक्ष रक्षांसि राजसाः प्रेतान् भूतगणाश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. सात्विक, राजसी आणि तामसी 3 प्रकारचे लोक असतात. मग यजन्ते सात्विका देवान्. सात्विक लोक देव देवतांची उपासना करतात. यक्ष रक्षांसि राजसाः. रजोगुणी लोक यक्ष राक्षसांची उपासना करतात. राक्षसांची पण उपासना करतात. दक्षिण भारतात रावणाची उपासना करत नाही. महाराष्ट्रामध्ये सुद्धा एका राक्षसाची उपासना करतात. माहिती का? नाही, प्रत्येक गावात राक्षसाची उपासना करतात. मसोबा पण नाही. महिषासूर येतो. ज्या महिषासुराला मारण्याकरता आणि देवीने भवानीने अवतार घेतला ना, अनादि निर्गुण प्रकटने भावले
कधी आहे आलेला आहे बघा. मोह महिषासुर मर्दना लागू नये. महिषासुर मर्दन करण्याकरता, महिषासुरचा नाश करण्याकरता तो भगवान अवतार घेतला. पण महिषासुर हा राक्षस आहे, मसोबा म्हणजे महिषासुर. प्रत्येकात मसोबा करून बांधला. मग यक्ष राक्षसाचे राजसहा रजोगुणी लोक यक्ष राक्षसाची उपासना करतात. यजंते सात्विका देवा, सात्विक लोक देवदेवतांची उपासना करतात. आणि प्रेतांपदगणाश्चान्ने यजंते तामसा जनाः, तमोगुणी माणसं भूत प्रेताची उपासना करतात असं गीतेत भगवान सांगतात. मग शास्त्रामध्ये अनेक पुराणामध्ये जर आपण विचार केला, श्रीमद भागवतामध्ये सुद्धा प्रेत योनीचा उल्लेख आलेला आहे नाही का. भागवत महात्म्यामध्ये धुंदुककारीची जी कथा आहे, धुंदुककारी जो प्रेत योनीला गेला होता, भागवत महात्म्य, ही कथा श्रीमद भागवतात नाही आहे, ही पद्मपुराण अंतर्गत. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये आधीचे 6 अध्याय दिलेले आहेत महात्म्याचे, ते भागवतातले नाही, ते पद्मपुराणातले. पद्मपुराणामध्ये ही कथा आलेली आहे धुंदुककारीची, ही भागवतात नाहीये. भागवतकार का सांगतात तर भागवत महात्म्यात सांगतात, ग्रंथात नाही सांगतात. भागवत ग्रंथात नाही करतात धुंदुककारीची, ग्रंथाच्या बाहेर आहे. म्हणजे ग्रंथ सुरू होण्याच्या आधीचे 6 अध्याय ते पद्मपुराणातले आहेत. मग पद्मपुराणामध्ये ही धुंदुककारीची कथा आहे. हा धुंदुककारी प्रेत योनीला गेला कशामुळं? वाईट कृत्य केल्यामुळं. व्यसनाधीन झाला, व्यसनी झाला. द्युतंच मौसमच सात प्रकारची व्यसन सांगितली. द्युतंच, मांसंच, मदिराच, वेश्या, मृगया, चौर्यम आणि परदार सेवा. एतानि सप्त व्यसनानि लोके. हे 7 व्यसन काय करतात? घोराति घोरम नरकम नयाति. अतिघोर अशा प्रकारच्या नरकात जीवाला घालणारी 7 व्यसन. आणि हे व्यसन जडली त्या धुंदुककारीला. तो मदिरा प्रसंग करू लागला आणि शेवटी नंतर चोऱ्या करू लागला. आत्मदेव वनात निघून गेला. आईच्या पाठीमागे काठी घेऊन गेला लागला. आई विरकून गेली. हा उन्मत्त झाला. काही वेश्यांना घरी घेऊन आला आणि त्या वेश्यांनी याला रात्री झोपेत मारलं. अकाल मृत्यू झाला. अकाल मृत्यू झालेल्या माणसाला आयुष्य शिल्लक राहतं, त्याला रोज दुर्गती मिळत नाही. काही काळाला किशोर चोरीत राहावं लागतं. तर अशा प्रकारे दृष्ट कृत्य करीत असताना त्या वेश्याने त्याला तोंडामध्ये खैराचा विस्तो भरून मारला. का मारलं? त्याचे कारण होतं, त्याने एका राजाकडे चोरी केली आणि ते सोडून आणलेलं जे द्रव्य आहे ते त्या वेश्याने पाहिलं. एवढे हिरे माणिके राजाकडे असू शकतात याचा अर्थ त्याने राजाकडे चोरी केलेली आहे. उद्या जर तपास झाला आणि जर सापडलं तर याच्यावर आपण सुद्धा पकडलं जाईल आणि म्हणून त्याच्यापेक्षा पुरावा नष्ट करा आणि म्हणून याला झोपेत मारलं. आणि झोपेत मारून तिथं खड्डा खोदला घरामध्ये आणि ते करून त्या वेश्या निघून गेले. त्याचा परिणाम काय झाला? हिंदू धर्मामध्ये 10 संस्कार काय झाले? अग्नी दिल्याच्या नंतर राख नदीमध्ये गंगे सोडून दिली, असते सोडून दिल्या म्हणजे ती जी प्रेत योनी पिशाच चला तिथं थांबण्याकरता जागा शिल्लक राहत नाही. नाहीतर आपल्या शरीराच्या भोवती ती करत असतात. ख्रिश्चन धर्मामध्ये आणि मुस्लिम धर्मामध्ये भूत पिशाचाचा असा त्रास जास्त आहे. ते शरीर शिल्लक ठेवतं. ते शरीर दबल्यानंतर त्या कारण शरीराशी हा जेव्हा आसक्त असतो आणि त्या भोवती तो फिरत असतो. म्हणून हिंदू धर्मामध्ये जाळण्याची जी प्रक्रिया आहे त्याला मूळ कारण आहे. मग साधूला समाधी का दिली जाते?
तर साधूला समाधी देण्याचं कारण असं आहे की साधूची देहामध्ये आसक्ती नसते आणि देहामध्ये आसक्ती नसल्यामुळे त्याचा प्राण त्या ठिकाणी घडत नाही. म्हणून साधूला समाधी दिली जाते, संसारी माणसाला जाळलं जातं. तर याचं शरीर त्या ठिकाणी पुरलं, त्या वेळेला निघून गेल्या आणि हा प्रेत योनीमध्ये गेला. हा धंदुकारी सुद्धा एक जीव आहे महाराज. कथेच्या जागेवर याचा अध्यात्म सांगतो. हा जीव जेव्हा व्यसनाचा अधीन होतो, हा 5 वेश्यांच्या अधीन झाला. वेश्यामध्ये विषय, पंचविषय. हा जीव पंचविषयाच्या अधीन होत असतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि पंचविषय या जीवाला नरकात नेण्याचं काम करतात. आणि म्हणून या धंदुकारीचा उद्धार करण्याकरिता गोकर्णाने श्रीमद भागवत कथा केली आणि श्रीमद भागवत श्रवणाने धंदुकारीचा उद्धार झाला, असं पद्म पुराणात कथा आहे. विठाला भूत पिशाचारी योनीचं शास्त्रात वर्णन आहे. आयुर्वेदामध्ये मी तुला सांगितलं भूतोन्माद याचे काही लक्षण आयुर्वेदामध्ये सांगितले. जसे मी सांगितलं 7 प्रकारचे उन्माद, 7ही प्रकारच्या उन्मादाची लक्षणं सांगितली, पण ती आपल्या इथे घ्यायची नाही. 7वा उन्माद जो भूतोन्माद आहे, या भूतोन्मादाची लक्षणं वाक्याने सांगितली पाहिजे. 7 त्याची 6 लक्षणं सांगितली. ज्याला भूत लागले तर कसं ओळखावा हे सुद्धा आयुर्वेदात सांगितलंय. लक्षे ज्ञान विज्ञानम वाक्चेष्टा बल पौरुषम पुरुषम अपरुषम यत्र तत्र भूतग्रहं मध्ये विढाम. लक्षे ज्ञान विज्ञानम वाक्चेष्टा बल पौरुषम. ज्ञान, विज्ञान, वाक, चेष्टा, बल, पौरुष्य म्हणजे काय झालं? त्या लक्षणामध्ये काय काय जाणवतं? काही काही लोक बघा त्यांना जी भाषा येत नाही ती त्यावेळी भाषा बोलतात. एकदा एक महात्मा होते, स्वामी रामसुंदरजी महाराज बोलायचे सत्संगामध्ये. त्यांना एक भूत लागले, पण ते भूतच भावुक होतं. भावत न वाजता भावुक करायला लागले. बाकी चिकी झाली काही भाव बोलून नाही पाहिजे असं काही म्हणतोय. विज्ञान सुद्धा याला मांडतं. विज्ञान फक्त त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जी म्हणतं. पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी. आता अशा काही यंत्र निघलेले आहे की त्या यंत्राद्वारे आपण त्यांच्याशी संवाद सुद्धा साधू शकतो. अशा सुद्धा यंत्र निघलेले आहे. ती एनर्जी कळते येते यंत्राद्वारे आणि त्या यंत्राद्वारे संवाद सुद्धा साधता येतो. ती प्रगती विज्ञानाने केली. तर अशा प्रकारे ज्ञान, लक्षे ज्ञान विज्ञानम, त्याला प्राप्त झालेले ज्ञान त्या काळामध्ये जे ज्ञान त्याला कधीच नव्हतं ते ज्ञान त्याला प्राप्त झालं म्हणजे विशेष. मग त्या साधारण भूत लागलेलं जर ते ज्ञान प्राप्त झालं तर मोठं भूत आहे. हे तुकारामाला लागलेलं भूत आहे. याच्याही लक्षण मीच आहे. हे भूत त्याला लागलं त्याला ज्ञान होतं आपोआप. ज्ञान प्राप्त करायचं नाहीये. प्रगट बोले विश्वकर्माची
लागलं की गुह्य प्रगट होतं. ते भूत लागलं भलतच परवडतो, हे भूत लागल्यावर गुह्य प्रगट होतं. सांगितलं ते भूत लागलं म्हणजे कामातून जातो आणि हे भूत लागलं कामात येतो. भूताचं काय काय साम्य आहे. तुकाराम महाराज पंढरीचं भूत, हे पंढरीचं भूत कसं आहे म्हणून जी भूताची लक्षणं सांगितली. लक्षेत ज्ञान विज्ञानम, विज्ञानामध्ये विशेष ज्ञान. एक ज्ञान आहे आध्यात्मिक ज्ञान, यथार्थ ज्ञान. दुसरे विशेष ज्ञान, विशेषत्वाने एखाद्या विषयाचं ज्ञान प्राप्त. वाक म्हणजे बोलणे. भूत लागलेला मनुष्य काही बोलतो, जे कोणी बोलत नाही ते तो बोलतो. म्हणजे जग बोलत नाही ते संत बोलतात, यांना भूत लागले म्हणून बोलतो. वाक म्हणजे बोलणे, हे भूताचे लक्षण आहे. चेष्टा, भूत लागले म्हणजे चेष्टा वेगळ्या असतात. नॉर्मल मनुष्याच्या चेष्टा वेगळ्या आणि भूत लागल्याचे हालचाली चेष्टा वेगळ्या. तसं हे भूत ज्याला लागलं ना तो घरी थांबतच नाही, चालला पण नाही. कोणी काही म्हणजे काय उठले की चालले काय कुठे ते कुठे ते. याच्या चेष्टा सगळ्या वेगळ्या जगापेक्षा. वाक चेष्टा बल. भूत लागलेल्या माणसात काय बल असतो. माणूस एखादा कुतांग माणूस असतो पण तो हाताला मला आवडत नाही. भगवंताच्या भक्तीचं सुद्धा बल आहे. बळीयाचे अंकित आम्ही झालो. बळीयाचे अंकित आम्ही झालो. बळीवंत लाकारला संसार केला षडवर्मीचा. संसाराला लाथा मारतो. हे बळ निर्माण झालं त्यांचं. आध्यात्मिक बळ आहे. काही तर राजकीय बळ असतं, काही तर सामाजिक बळ असतं. भक्ताला आध्यात्मिक बळ आहे. वाक चेष्टा बल. पौरुषम पुरुषत्व, वीरत्व हे सामर्थ्याच्या निर्माण. आणि मग लक्ष ज्ञान विज्ञान वाक चेष्टा बल पुरुषम पुरुषम अपरुषम यत्र तत्र भूत ग्रहणमध्ये. हे लक्षण ज्याच्या ठिकाणी दिसतील त्याला भूत लागलं समजा. मग ते भूत ज्याला लागलं त्याच्या ठिकाणी ते लक्षणं सापडतात आणि हे भूत लागलं याच्या ठिकाणी सुद्धा काही लक्षणं सापडतात. म्हणून महाराज सांगतात पंढरीचे भूत मोठे, फार मोठं भूत आहे. तो तिथं जो येतो ना त्याला झळकतच ते. आल्या गेल्या झळपी वाटे. अशा प्रकारचं असणारे मोठं भूत आहे पंढरपूरचं. जो आला इथं त्याला ते पछाडतं. विशिष्ट जागा असतात बघा, ते हेरलेल्या जागा असतात. तिथं गेलं भरवट होते. इथं आल्यास उंच सुद्धा भरट भरत आहे. म्हणून महाराज सांगतात हे भुरळ पडणारे जे रान आहेत हे खेचरीचं रान आहे.
जो इथं आला तो वेळा झाला समजा द्वितीय चरणामध्ये. कारण ते संत संमेलन होतं हिंदू जनजागृतीचं, त्यामुळे वेळ उशीर झालेला आहे. अजून फराळ व्हायचा आहे. जे भराळे सर आहेत त्यांना जुळणार काही त्यांचा कीर्तन संपल्यानंतर फराळाची पंगत होणार आहे या ठिकाणी. बहु खेचरीचे रान. खेचरीचं रान म्हणजे काय? खेचरीचं रान म्हणजे भारलेलं रान असा अर्थ काही लोक करतात. शब्द खेचर हा वापरला तो शब्दशः अर्थ जुळतो काही तर. खेचर खेचर प्राणी पण असतो ना, काय म्हणतात घोडा आणि गाड्याचे मतच असतं. तर गाई जर त्याला गाईच गाय रान म्हणतात. खेचरच रान म्हणजे खेचरच अर्थ नाही. याचा अर्थ शब्दशः अर्थ खेचर प्राण्याशी जुळत नाही. मग खेचर शब्दाचा अर्थ काय आहे? योगशास्त्रामध्ये खेचरी मुद्रा आहे. योगशास्त्रामध्ये खेचरी, गोचरी, चाचरी, वज्रोदी, षण्मुखी, महावीर या सगळ्या मुद्रा आहेत. सांगत नाही तुम्हाला काही योगाचा क्लास चालू नाही घेतला. पण योगशास्त्रामध्ये खेचरी मुद्रा आहे.
पण योगशास्त्रातल्या खेचरी मुद्रेचा काय संबंध आहे? तोही संबंध लागत नाही. बहु खेचरीचे रान होत नाही. कारण योगशास्त्रामध्ये मौली ज्ञानोबरांनी सुद्धा खेचरी मुद्रेचं वर्णन केलंय. भगवान दत्तात्रयांचं वर्णन करताना पहिला मेरूचे शिखरी, पहिला मेरूचे शिखरी, पहिला मेरूचे शिखरी, पहिला मेरूचे शिखरी, योगा योगिनी राधारे, मुद्रा लावणी खेचरी, खेचरी मुद्रा लावल्यावर काय होतं? मन गेलेल्या ब्रह्मानंदाना झाले. खेचरी मुद्रा लावल्यावर ऊर्ध्व गती प्राप्त होते. बरं का? खेचरी मुद्रा लावणाऱ्याला अमरत्व प्राप्त होतं. खेचरी मुद्रा लावणारा भोग तहान लागत नाही. भगवान दत्तात्रय खेचरी मुद्रा लावून बसलेले होते. हठयोग प्रतिपिका आणि योग संध्या या ग्रंथांमध्ये खेचरी मुद्रेचं विस्तृत वर्णन आहे. पण या ठिकाणी बहु खेचरीचे रान, इथं खेचरी मुद्रेचा सुद्धा संदर्भ लागत नाही. खेचर प्राण्याचा संदर्भ लागत नाही. योग शास्त्रातल्या खेचरी मुद्रेचा संबंध लागत नाही. मग बहु खेचरीचे रान आहेत तुका म्हणते. व्याकरण दृष्टिकोनातून खेचर शब्दाचा अर्थ सांगतो. ख म्हणजे आकाश, खम्मायु अग्नि सैलम काही. ख शब्दाचा अर्थ होतो आकाश. चर, चर म्हणजे विचरण करणे, आकाशात विचरण करणे, असा व्याकरण दृष्टिकोनातून खेचर शब्दाचा अर्थ आपल्याला काढता येतो. पण तो अर्थ इथं जुळतो का? आकाशात विचरण करणे भारतीय का आकाशात फिरतात का? तोही अर्थ जुळत नाही. मग इथं खेचरी शब्द महावीर वापरला कसा? मग खेचरी शब्दाचा अर्थ काय? ज्यावेळेला शब्दार्थ जुळत नाही त्यावेळेला लक्षार्थ शोधावा लागतो. जसं शोणो धावती, तांबडा धावतो. तांबडा काय धावतो? तांबडा रंग धावत नाही, पण तांबडा घोडा धावतो किंवा तांबडा बैल धावतो असा अर्थ तांबडा धावतो म्हटलं. घोडा किंवा बैल त्यात शब्द नाही आहे, पण अर्थात तसं खरं आहे. शोणो धावती किंवा गंगा कोशा गवळ्याची, गंगेवर गवळ्याची घरं, मग गंगेवर गवळ्याची घरं असतात का नाही? मग तिथं गंगेच्या तीराला अर्थ करावा लागेल.
म्हणजे लक्षणा करताना शब्दार्थ जुळत नाही तेव्हा लक्षणा करावं लागतं. मग या ठिकाणी व्याकरण दृष्टिकोन अर्थ केला. ख म्हणजे आकाश, चर म्हणजे विचरणे. तर आकाशात विचरणे म्हणजे काय? हृदयरूपी आकाशात विचरण करणारा परमात्मा आहे. सर्वस्य चाहं भवसंदेशो मत्तस्मृत ज्ञानसमोहनं वेदेश सर्वे धर्मेवेदो वेदान्तप्रतिदेवी. सर्वस्य चाहं भवसंदेशो भगवान सांगतात मी सर्वांच्या हृदयात प्रविष्ट आहे. मग सर्वांच्या हृदयात प्रविष्ट म्हणजे हृदयरूपी आकाशामध्ये प्रविष्ट भगवान आणि वृत्तीला अंतरंग करून त्या परमात्म्याला शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तो विचरण करतोय, आकाशात विचरण करतो, हृदयरूपी आकाशात विचरण करतो. आणि हृदयापासून मनापासून तर मन बुद्धी चित्त अहंकार ही अंतःकरणाची स्थिती सांगितली. अंतःकरणाचे 4 भाग शास्त्रकारांनी केले. मन बुद्धी चित्त अहंकार याला अंतःकरण चतुष्टय म्हणतात. हे अंतःकरणात आहे. म्हणजे अंतःकरण म्हणजे अंतःकरण हा आकाशाचा गुण आहे. आणि म्हणून या ठिकाणी अंतःकरणामध्ये त्या परमात्म्याला धारण करणं म्हणजेच आकाशात विचरणं असा अर्थ त्या ठिकाणी होतो. म्हणजे व्याकरण दृष्टिकोनातून ख म्हणजे आकाश, चर म्हणजे विचरण करणे. मग या ठिकाणी मनामध्ये भगवंत, कारण भगवान हृदयरूपी आकाशात आहे. मन त्या परमात्म्याने रंगलं पांडुरंगी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेदिले. भगवंताच्या गुणाचा वेद लागला ते मन त्या पांडुरंगात भगवंतात रंगलं. इथं आकाश म्हणजे ऊर्ध्वगती. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था याची सात्विक वृत्ती आहे. त्याला ऊर्ध्वगती प्राप्त होते आणि सात्विक वृत्ती भगवंताच्या भजनातून निर्माण होते. आणि याचा अर्थ आकाश शब्दाचा अर्थ ऊर्ध्वगती आहे. आकाश शब्दाचा अर्थ या ठिकाणी परमात्मा आहे. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था, सात्विकांची गती ज्या ठिकाणी होते ती ऊर्ध्वगती आहे. म्हणून या ठिकाणी खेचरी शब्दामध्ये ख म्हणजे आकाश आहे. या ऊर्ध्वगती मध्ये म्हणजेच परमात्म्याच्या भजनामध्ये जो विचरण करतो ते खेचरीचं रान आहे. म्हणजे याचा अर्थ हृदयरूपी आकाशामध्ये अंतरंग वृत्ती स्थिर झाली. त्यामुळे तितिक्षा वृत्ती निर्माण झाली. सुख दुःख सहन करून परमात्म्याचं भजन करण्याची क्षमता निर्माण झाली. सुख दुःख समान सकळ जीवाचा
ही अवस्था याला आकाशवृत्ती म्हणतात. आकाशवृत्ती म्हणजे काय? आकाशामध्ये आभाळ येतं, पाऊस पडतो, वादळ सुटतो, मेघांचा गळगळाट होतो, पण त्याचा आकाशावर काही परिणाम नाही. पावसाचा आकाशावर काही परिणाम होत नाही, उन्हाचा आकाशावर काही परिणाम होत नाही, वादळाचा आकाशावर काही परिणाम होत नाही. त्याप्रमाणे जीवनामध्ये अनुकूल प्रतिकूल जे काही प्रसंग येतील, कुठल्याही प्रसंगाचा अंतःकरणावर ज्याचा परिणाम होत नाही, ती आकाशवृत्ती आहे आणि ती भक्तीतून प्राप्त होते. आणि ते कुठं प्राप्त होते? तर ते इथं प्राप्त होते. म्हणजे खेचरीचं रान आहे. बहु खेचरीचे रान म्हणजे आकाशच्यामध्ये विचरण करणे. या ठिकाणी आल्यानंतर तितिक्षा वृत्ती, अंतःकरणाची वृत्ती परमात्म्याशी एकरूप झाल्यामुळं अंतःकरणातले द्वंद्व संपले आणि त्यामुळं जाता वेळे होय एकटा इथं आला की तो वेडा होतो. आणि वेडा झाला म्हणजे काय? त्याला काही ताळमेळ राहत नाही, वागण्याला निवड नाही. आमच्या संतांच्या काही वागण्यामध्ये ताळमेळ येतो. ज्ञानेश्वर महाराज मला ज्ञानेश्वर महाराज कावळ्याला पाहिजे, कावळा काव 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 करीत. ज्ञानेश्वर महाराज हे कावळ्या काय काव काव करतोय? मला काय सांगतो शकून सांगतो नाही. माझा पाठवून भेटेल का? आता कावळ्याला विचारतात. पहिला माझा पाठवून भेटेल का मला? उडे काव तुझ्या सोन्यानं तू आता उडून जा. मी असं समजेल मला माझा पाठवून भेटेल. आणि जर माझा पाठवून भेटला तर तुझे पाय सोन्यानं मिळतील. कोणाची बोलतात कावळ्याशी. कावळा देऊ का कोणाला? कोणा विचार केला पण कावळा सोन्याचा काय उपयोग? कावळा सोन्याचा काय उपयोग आहे? किंमत आहे कावळ्या सोन्याची. मग खायला नाही पाहिजे. दही भाताची उलटी, दूध भरून वाटी, दूध नाही दही लागता. दही वाटे घातले. मग आंब्याची गाडी करून देतो, त्याच्यात आंबे लागलेले कैऱ्या घालतात. पण मला ते भेटत आहे. मला कोणा विचारते कावळ्याला? हे शहाणा म्हणून सतत नाही का? असेच वेळ होतं येतात. शहाणे का मध्ये शहाणे ते येतोच नाही. आणि मग या ठिकाणी सगळे भाऊ खेचरीचे जाता
वेडे हो या मग इथं जो झाला तो वेडाच झाला. म्हणून महाराज सांगताय जाऊ नका बरं का तुम्ही. का जाऊ नका सांगितलं, जो गेला तो परत आलाच नाही तृतीय चरणावर. ते जाऊ नका कोणी, ते जाऊ नका कोणी. तेथे जाऊ नका कोणी. महाराज कोणी जाऊ नका असं का म्हणतो? काय वेळेला गुंत बोलावं लागतं. हे करू नका म्हटलं का करावं वाटतं. मृत्यू लोकांच्या उभं आहे. मृत्यू लोक सगळं कुठंच आहे. पायात पण घालून पण पासून पाय घालतो. अंगात शर्ट घालून पण शर्टात अंग घालतो. डोक्यात टोकी घालून पण डोक्यात टोक घालतो. इथं मग तिथं जाऊ नका कोणी. जाऊ नका याचा अर्थ काय झाला? जाऊ नका हा जो शब्द आहे, हा शब्द जरी जाऊ नका असला तरी जा या अर्थाने. काही वेळा कधी कधी उलटी भाषा वापरतो. खा खा ओळखा आमच्या शिकवून मला खा देऊ का हे समजून घ्यायला आवडलं पाहिजे. आवड म्हणत नाही खा. तो खा जरी म्हणत असला तर त्याच्या खा म्हणण्यामध्ये आवडा असा अर्थ आहे. तसं तुकोबाय सांगितलं जाऊ नका कोणी. का? जो गेला तो नाही आला परतून. जो गेला तो परतून आला नाही याचा अर्थ ज्याला मुक्ती हवी असेल त्यांनी जा. ज्याला पुन्हा संसर्ग यायचं असेल त्याने जाऊ नका. इथं आल्याच्या नंतर ज्याला भक्तीची आवश्यकता आहे, अंतःकरण भक्तीने युक्त व्हावं असं वाटत असेल तर त्याच्याकरता हे आहे. विषयी भोगी व्यक्ती करता हे स्थान नाही. कारण तेथे जाऊ नका कोणी. जो गेला तो परतला नाही. मग मी जगाचं सांगत नाही, मग मला स्वतःचा अनुभव सांगतात. मी पंढरीला गेलो त्याचा परिणाम पुन्हा मला जन्म नाही शेवटच्या जन्मात. तुका पंढरीसी गेला, तुका
मग आपण लवकर यावं, लवकरात लवकर काला ओळखून घेऊ. उद्या 9 वाजता करायचं कीर्तन. विठ्ठल जय जय विठ्ठल.